चला थोडं स्वतःकडे मला पुनर्मूल्यांकन करायचंय की त्या 8 लोकांना, त्या केविन कार्टरला असे हजारो लोक आहे. हिटलर ज्याने जगावरती राज्य केलं, हिटलरने असं म्हटलं जायचं की त्याच्या राज्यामध्ये कधी सूर्य मावळत नव्हता. त्याने स्वतःच्याच बंदुकीने स्वतःला मारलं. मुसोलिनी हुकुमशहा, हिटलर सारखीच त्याची परिस्थिती. त्या मुसोलिनीने एक शिक्षक होता साधा मुसोलिनी, कधी चरित्र मिळालं तर वाचा. किती वेदना देऊन मारण्यात आला. का? इतक्या टॉपला जाऊन देखील, कारण सिद्ध करू शकली नाही मंडळी स्वतःला. म्हणून मला जर सिद्ध व्हायचं असेल तर मला बघावं लागेल की मी कोण आणि माझी मागणी काय आतली. तो आतला आवाज काय आहे, जो आतला आवाज केविन कार्टरला लाभला. आतला आवाज ऐकून त्याला हे जीवन संपवावं लागलं. तो आतला आवाज काय, तो बघण्यासाठी मी कोण हे मला पाहावं लागेल. अगोदर ईश्वराने सर्व सृष्टी निर्माण केली, पशुसृष्टी निर्माण केली आणि नंतर मनुष्य सृष्टी निर्माण केली. डार्विन याने विज्ञानामध्ये एक उत्क्रांतीवाद मांडलाय. डार्विनचा उत्क्रांतीवाद म्हणून तो अभ्यासाला आहे. आमच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माहित असेल. डार्विनच्या उत्क्रांतीवादानुसार पृथ्वीचं आयुष्य सुमारे 460 कोटी वर्षापूर्वीच आहे. पृथ्वीवर पहिला सूक्ष्मजीव 150 कोटी वर्षापूर्वी जन्माला. दृश्य स्वरूपात 110 कोटी वर्षापूर्वी जीव जन्माला आले. माणसाची उत्क्रांती साधारण 50 लाख वर्षापूर्वी झाली. यात अर्वाचीन माणसाच्या प्रगतीला सुरुवात सुमारे 13 ते 14 हजार वर्षापूर्वी झाली असं म्हटलं गेलं. हेच जरा वेगळ्या अँगलने जर बघितलं, अध्यात्माच्या अँगलने, वैदिक धारणेतून बघितलं, त्याचे 4 युगामध्ये सांगितलं गेलं. त्रेतायुग, सतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि कलियुग. या 4 युगामध्ये 10 अवतार झाले. या 10 अवतारांनी मानवी जगाला संदेश दिले, मानवी जगाची उभारणी केली, मानवी जगाला आपल्या अंतस्थ हेतूपर्यंत, आपल्या मोक्ष अंतिम ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचं कार्य 10 अवतारांनी केलं. आणि पुन्हा पुन्हा हे अवतार होत आहेत जगाला मार्गदर्शन करण्यासाठी. याच अवतारातले सद्गुरू देखील एक अवतार आहे आमच्यासाठी. सद्गुरूंनी अवतार घेऊन आमच्यासाठी हा मार्ग प्रशस्त केलाय ध्यानाचा. आम्हाला सिद्ध स्वतःला करण्याची सिद्ध वाट सद्गुरूंनी आम्हाला दाखवली. मित्रांनो, इतका मोठा हा विश्वाचा पसारा आणि या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये मग मी कोण हा प्रश्न शिल्लक राहतो. धर्माचे 4 पाय, 4 स्तंभ 4 युगामध्ये सांगितले गेले. 4 पिलर सांगितले गेले. तपस, सुचिता, दया, सत्य. पहिल्या युगामध्ये 3 होते, तपस, सुचिता, दया, सत्य. मात्र प्रत्येक युगात एक एक पिलर गळत गेला, एक एक पिलर नष्ट झाला आणि आता फक्त शिल्लक राहिली ते सत्य. आणि सांगितलं जातं जेव्हा हेही संपेल ना तेव्हा याची पुनर्रचना होईल. हा आत्मचिंतनाचा विषय आहे. हा ज्याच्या त्याच्या शोधाचा विषय आहे, ज्याचा त्याने शोधायचा आहे. मग प्रश्न शिल्लक राहतो, या विश्वाच्या इतक्या व्यापक पसाऱ्यामध्ये खरोखर मी कोण आणि मला काय हवंय. आतापर्यंत लौकिक जगाचा प्रवास आपण केला सेशनच्या माध्यमातून. या लौकिक जगात ही संतुष्टी मिळाली नाही, ती भूक तृप्त झाली नाही. आतमध्ये काहीतरी शल्य आहे, आतमध्ये काहीतरी आवाज आहे, आतमध्ये काहीतरी एक भूक आहे, जी भूक आम्हाला नेहमी सांगते की और कुछ चाहिए, अलग चाहिए. वो क्या, ते काय, अजून काय हवंय मला वेगळं, तेच तर बघायचं. मग मी कोण हा प्रश्न स्वतःला विचारायचा. कोहम, कोहम नाही. जगातल्या प्रत्येक माणसाच्या आत्मज्ञानाची पहिली पायरी, पहिला प्रश्न विचारला जातो तो म्हणजे कोहम, मी कोण. आणि याची संतुष्टी दाखल उत्तर याचं मिळतं की सोहम, की तोच मी. आणि हे वेदांनी सांगितलं, हे सद्गुरूंनी सांगितलं, हे आद्य शंकराचार्यांनी सांगितलं, हे आतापर्यंतच्या सगळ्या वैदिक धारेनं आम्हाला सांगितलं की मी कोण. कोहम, त्याचं उत्तर सोहम, तो मीच. मीच म्हणजे अहम ब्रह्मास्मी, तो मीच. अहम ब्रह्मास्मी, तोच ब्रह्म म्हणजे मी. त्या ब्रह्म्याचाच एक अंश म्हणजे मी. अहम ब्रह्मास्मी. मॅक्स मुलर, एक पाश्चात्य विद्वान, जेव्हा त्यांनी हे वाचलं, जेव्हा त्यांनी ऐकलं, मॅक्स मुलर म्हणतो थोडा वेळ मी भोवळ येऊन पडलो जेव्हा मला कळालं की वैदिक धारा हे सांगते की तो मीच, ज्याने मला निर्माण केलं, तो मीच. आणि मी चक्कर येऊन पडलो. आणि मित्रांनो, मॅक्स मुलरने आपलं संपूर्ण जीवन, संपूर्ण तत्वज्ञान या वैदिक धारेवरती आधारित त्याने निर्माण केलं. त्याला हे ज्ञान कळालं. आम्हाला ते ज्ञान कळालं का? पाश्चात्य लोकांना हे ज्ञान कळालं म्हणून आज इतक्या मोठ्या संख्येने ही मंडळी इथे उपस्थित आहे सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये. इतक्या हजारो किलोमीटरवरनं इथं येऊन हे मूळ ज्ञान काय आहे, हा गाभा काय आहे, मी कोण आहे, याचं उत्तर ही लोक शोधतायत. ते उत्तर आम्हाला शोधायचं. मी कोण, मी कुठून आलो, मला कुठं जायचंय, मला कुणी पाठवलं, माझ्या जीवनाचं प्रयोजन काय.
माझ्यावर कुणाचं नियंत्रण आहे का, माझं संचालन करणारी शक्ती कोणती आणि ती कुठं राहते, या निमित्ताने मला हे मूल्यांकन करायचं आणि त्याचा मापदंड एकच आहे, तो म्हणजे ध्यान. या सगळ्या मूल्यांकनाचा एकच मापदंड आहे आणि तो म्हणजे ध्यान. एकच माप आहे, ज्या मापात टाकल्यानंतर मला याचं उत्तर मिळणार आहे. दुसरं माप जगाच्या पाठीवर नाही, दुसरा मापदंड जगाच्या पाठीवर नाही, हे एकच माप. मग या संपूर्ण विश्व पसाऱ्यामध्ये आतापर्यंत मी जे जे काही मिळवत आलो त्याने मला समाधान मिळालं नाही. जगातलं कुणी संतुष्ट झालं नाही. मग या संतुष्टीकडे मला जायचं आणि या संतुष्टीकडे मला जायचं असेल तर मला हे पुनरावलोकन करावं लागेल की या जगाच्या पाठीवरती माझं स्थान काय आहे, या संपूर्ण विश्व पसाऱ्यामध्ये, या ब्रह्मांडामध्ये माझं स्थान काय आहे. काल महाराजांनी ब्रह्मांडाचा विषय घेतला. आपल्या सेशनची सुरुवातही अनंत कोटी ब्रह्मांड नायक या शब्दाने झाली. मग बघूया या ब्रह्मांडामध्ये खरोखर माझं स्थान काय आहे. ब्रह्मांड कल्पना आम्ही करू शकतो. इतक्या मोठ्या या व्यवस्थेमध्ये प्रश्न पडला विज्ञानाला की कुणीतरी चालवतंय, काहीतरी आहे, काय ती शक्ती आहे, काय निघून जातं शरीरामधनं की ज्याच्यानंतर त्याची बॉडी तयार होते. आणि वैज्ञानिक म्हणतात काहीतरी ती आहे, काहीतरी म्हणजे तिला एनर्जी त्याने नाव दिलंय. मित्रांनो, नावात काही नाही, नाव काही असू दे, मात्र ही गोष्ट काय आहे हे त्यांना कळालं नाही. मात्र आम्ही भाग्यवान आहोत. ती गोष्ट काय आहे हे सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं. ती गोष्ट म्हणजेच आत्मा आहे. आत्मा आहे आणि आत्मा आहे आणि त्या आत्म्यानेच आमचं चलन वलन आहे. तो जेव्हा निघून जाईल तेव्हा फक्त बॉडी शिल्लक राहील. आज विज्ञानाने ते सांगितलं. मला माझ्या ध्येयांचं पुनर्निरीक्षण जर करायचं असेल तर मला ही एक स्क्रिप्ट फक्त जर समजली, एक स्लाइड जर मला समजली, मला माझं जीवन समजेल. पूर्ण सेशन मध्ये एवढी एक स्लाइड जर समजली, मला माझं जीवन समजेल की मी कोण, कोहम. याचं उत्तर हे आहे सोहम, की तोच मी, अहम ब्रह्मास्मी. काय आहे मी, कोण? तर त्याचं उत्तर मी म्हणजे मानव. तो मानव म्हणजे काय प्रश्न विचारला जातो तर आम्ही आमच्या बॉडीचं नाव सांगतो, बरोबर. आद्य शंकराचार्य ज्यांनी वेदांवरती काम केलं, ज्यांनी वेदांना साक्षी मानून आपलं जीवन निर्वाह केला, आद्य शंकराचार्य आपल्या गुरूंच्या शोधात होते. सगळीकडे गुरूंचा शोध घेतला जात होता. गुरु ही शिष्याला शोधतात आणि शिष्यही गुरुला शोधतो, अशी आमची परंपरा आहे. शंकराचार्य गुरुच्या शोधात ओंकारेश्वरला आले. कुणीतरी सांगितलं त्या ठिकाणी तुला गुरु भेटतील आणि ओंकारेश्वरला आले. ओंकारेश्वरला आल्यानंतर गोविंदपाद शंकराचार्यांचे गुरु भविष्यात होणार होते. दोघांची नजरानजर झाली, भेट झाली गुरु शिष्यांची. दोघंही एकमेकाची परीक्षा घेत आहेत. गुरुही शिष्यांची परीक्षा घेतात आणि शिष्य गुरूंची परीक्षा घेतात. शंकराचार्यांनी प्रश्न विचारला. शंकराचार्यांना प्रश्न विचारला गेला गोविंदपादांकडून, कोण आहेस तू? साधा प्रश्न, साधा प्रश्न विचारला. आम्हालाही विचारला जातो की कोण आहेस तू? तेव्हा मी सांगतो माय सेल्फ अमुक अमुक. माझं हे नाव आहे, ते माझ्या बॉडीचं नाव आहे. मात्र इथे जे आद्य शंकराचार्य इतकं महान कार्य करणार आहे त्यांचे गुरुही महान. गोविंदपादांनी प्रश्न विचारला, कोण आहेस तू? शंकराचार्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. शंकराचार्यांनी म्हटलं, मी पृथ्वी नाही, मी जल नाही, मी आकाश नाही, मी वायू नाही, मी अग्नी नाही. मी तो आहे जो आपल्यामध्ये बसलेला आहे. मी तो आहे जो सर्वांमध्ये बसलेला आहे, सर्वव्यापक. तोच मी आहे, तोच परमात्मा मी आहे, तेच परमतत्व मी आहे. आणि आद्य शंकराचार्यांचा स्वीकार गुरूंकडून झाला आणि आद्य शंकराचार्यांनी फार मोठं कार्य त्या काळात उभं केलं. 4 धाम आम्ही जातो, 4 धामाला. या 4 धामाला भारताच्या 4 वेगवेगळ्या स्थळांवरती ज्यांनी तयार केलं ते आद्य शंकराचार्य. मला या वेळेला मुद्दाम एक गोष्ट आठवली, विजय भटकरांची. राजीव गांधींचे जेव्हा पंतप्रधान होते त्या काळामध्ये अमेरिकेशी एक करार झाला होता महासंगणकाचा आणि अमेरिकेनं हे संगणक देण्याचं नाकारलं वेळेवरती. राजीव गांधी सोबत त्या कमिटीमध्ये विजय भटकर होते. इतकी गोष्ट बोचली की इथे आल्यानंतर त्यांनी ते महासंगणक स्वतः तयार करायला सुरुवात केली आणि बघता बघता 6 महासंगणक तयार झाले.
ज्याची आपण आयात करणार होतो अमेरिकेसारख्या देशाकडून, ती तयार झाली आणि भारताच्या 6 क्षेत्रांमध्ये 6 वेगवेगळ्या ठिकाणी संरक्षण, हवामान, वेगवेगळ्या कारणासाठी ती संगणक बसवली गेली. मला वाटतं आद्य शंकराचार्यांनी हे जे 4 धाम तयार केले त्या काळामध्ये, त्याचं कारण यापेक्षा वेगळं नव्हतं. या संस्कृतीचं रक्षण प्रत्येक माणसापर्यंत खरा धर्म काय आहे, स्वधर्म काय आहे हा पोहोचावा म्हणून हे 4 ठिकाणी 4 धाम तयार केले. आम्ही 4 धामाला जातो, मात्र 4 धामाला कशासाठी जायचं हे मात्र बऱ्याचदा समजलेलं नसतं. शंकराचार्यांची ही भूमिका होती. ती भूमिका होती मी म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हे 4 पॉइंट होते. मग मी म्हणजे काय? मानव, शरीर अधिक मी, स्वजीवन, रूह, आत्मा, एनर्जी, काहीही नाव द्या त्याला. या दोघांचं संमेलन, या दोघांचा संयोग म्हणजे मी म्हणजे फक्त शरीर. मग आतापर्यंत मी जे गोल ठेवले, जे मी ध्येय ठेवले, त्या 8 लोकांनी, केविन कार्टरनी आतापर्यंत जे उदाहरण आपण सगळ्यांनी बघितले, या सगळ्यांनी जे काही ध्येय ठेवले ते यापैकी कशाची होती? त्यांचं सर्व लक्ष कशावर केंद्रित होतं? तर पहिल्या पार्टवरती, शरीर, मी म्हणजे शरीर. आद्य शंकराचार्यांनी जी स्वतःची ओळख सांगितली ती ओळख आपल्याला कळाली नाही, की मी म्हणजे पृथ्वी नाही, मी म्हणजे आकाश नाही. मनुष्य 5 तत्वांनी बनलाय, पंचमहाभूताने माणूस बनलाय. हे पंचमहाभूत म्हणजे मी नाही, याच्या पलीकडे काय आहे? मी म्हणजे ती एनर्जी, मी म्हणजे तो आत्मा. आणि तो शंकराचार्यांना कळाला, मात्र या लोकांना तो कळाला नाही. म्हणून ध्येयाची आखणी करत असताना फक्त शरीर लक्षी ध्येय ठरवली गेली. आणि म्हणून काय झालं? जीवनात दुःख आलं. का? शरीर लक्षी ध्येय ठरवलेली होती. शरीराचं ध्येय काय आहे? शरीराची मागणी, डिमांड काय आहे? आणि इथे माझ्या एनर्जी, आत्माची डिमांड काय आहे? ही एक स्लाइड जर समजली तर खूप काही गोष्टी समजतील. मित्रांनो, शरीराची डिमांड आहे की सुविधा हव्या आहे शरीराला. इथं गरम व्हायला लागलं, मला फॅन हवे. का? कारण शरीराची मागणी आहे. आणि जर थंडी वाजायला लागली तो फॅन कमी करण्याची मागणी आहे. का? कारण सुविधा क्षणिक आहे. इकडे काय? मी मध्ये, एनर्जी मध्ये काय? निरंतर सुख. आत्म्याला निरंतर सुख हवंय. त्याचं सुख बदलत नाही, त्याचं सुख परिवर्तित होत नाही, जसं माझ्या शरीराचं सुख परिवर्तित होतं. आज मला ज्या गोष्टीचा आनंद वाटतो, उद्या त्याच गोष्टीचं मला दुःख होतं. कारण काय? सुख परिवर्तित होतं. शरीराला 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्म इंद्रिय आहे. इथे आत्म्याला 5 अक्षय शक्ती, 5 बल आत्म्याकडे आहे. जेसिका कॉक्स मला पुन्हा आठवली की जेसिका कॉक्सला 5 कर्म इंद्रियापैकी हात नव्हते. मग तिने काय जागरण केलं? आईने काय सांगितलं? आतली आत्मशक्ती जागव. तिने जागवले 5 अक्षय शक्ती, 5 अक्षय बल तिने जागवले, जे आत्म्याचे आहे. जी आत्म्याची शक्ती आहे ती तिने जागवली. इथे शरीरामध्ये शरीराची ओळख होते. तुम्ही मला बघता, मी तुम्हाला बघतो, आपण एकमेकाला दृश्य स्वरूपात बघू शकतो. ही शरीराची ओळख आहे. इथे काय आहे? 5-7 चक्रांना जाणणं आहे आणि इथला भाव निरंतर आहे. जेव्हा 7 चक्रांना जाणणं होईल, सकाळी सांगितलंय की 7 चक्रांना जर आपण जाणलं, सद्गुरू यासाठी आपल्याला मदत करतात. सद्गुरू यासाठी आपल्याला हात देतात आणि हृदयातून आपलं काय होतं? थेट वरच्या चक्रापर्यंत जाणं होतं. जर सद्गुरू भेटले तर. नाही भेटले तर पहिल्या चक्रापासून, मूलाधार चक्रापासून ही सगळी सुरुवात होते. मग ही जर सुरुवात आपल्याला डायरेक्ट आपल्याला बोनस पाहिजे असेल तर त्यासाठी सद्गुरू आहे की हृदयापासून डायरेक्ट आपल्या हृदय चक्रापासून सुरुवात होते आणि आपण अंतिम चक्रापर्यंत पोहोचतो. 7 चक्रांना जाणलं, हा आत्मभाव निरंतर आहे. इथं शरीराची ओळख, हा भाव क्षणिक आहे. शरीराला श्रम, उत्पादन, उपयोगितेच्या संबंधात जगणं आहे शरीराचं. की आपली उपयोगिता एकमेकांसाठी काय? जर माझा उपयोग आपल्याला असेल तरच आपण मला मानणार. आज कुटुंब व्यवस्था जी ढासळीत झाली, आज आई वडिलांना मुलांनी बाहेर काढलं, याचं कारण का? उपयोगिता संपली. शरीराची उपयोगिता संपली. इथं आत्म्याची उपयोगिता कधीही संपत नाही. परमशक्तीच्या संबंधात जगणे, शाश्वत संबंधात जगणे, ही ओढ काय आहे? परमशक्तीची आहे. इथे काळे गोरे, उंच ठेंगणे, अपंग अंधे हे भेद आहे शरीराला. आत्म्याला काही भेद आहे का? नाही. आत्मा हा सगळीकडे एकच आहे. पण तो अंध असेल, अपंग असेल, सगळ्यांमध्ये ही शक्ती, ही एनर्जी एकच प्रकारची आहे. इथे परिवर्तनशील आहे शरीर, इथे शाश्वत आहे एनर्जी, आत्मा. इथं भिन्न आहेत असण्यात, इथे समान आहेत असण्यात. एवढा एक शब्द जर समजला तर सगळं समजेल की भिन्न आहे असण्यात शरीर, मात्र इथे आत्मा काय आहे? काय आहे? इथं समान आहेत असण्यामध्ये. सगळ्यांमध्ये तीच एनर्जी आहे. 84 लक्ष ज्या योनी आहेत, 84 कोटी ज्या योनी आहेत, त्या सगळ्यांमध्ये काय आहे? ही एकच एनर्जी आहे. ही एक जर स्लाइड समजली तर मला मी कोण, कोहम याचं उत्तर कळेल. आणि ते उत्तर असेल सोहम.
की तोच मी, अहम ब्रह्मास्मी, मी म्हणजेच आत्मा. ही एक स्लाइड वर समजली पाहिजे. त्याची एकही क्रिया निरंतर नाही, जीवनाची आत्म्याची एकही क्रिया क्षणिक नाही. त्याची क्रिया काय? शाश्वत आहे. आज विज्ञान तेच सांगतंय. काय सांगतंय विज्ञान? की एनर्जी निर्माण नाही होती, एनर्जी निर्माण होत नाही, ती आहेच आणि ती नष्टही होत नाही. एनर्जी फक्त आपला फॉर्म बदलते, ती कन्व्हर्ट होते, मात्र ती नष्ट होत नाही. तिचा आधीही नाही आणि तिचा अंतही नाही. अशी ती अनादी अनंत फक्त एकच वस्तू या जगाच्या पाठीवर आहे, जी अपरिवर्तनशील आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी परिवर्तनशील आहे, फक्त ही एकच गोष्ट काय परिवर्तनशील आहे. मग शरीर अधिक मी म्हणजे काय? स्व, आत्मा, एनर्जी म्हणजे काय आहे? मी आहे. मी म्हणजे फक्त शरीर नाही. म्हणून सद्गुरू काय करतात? नाव कशाचं ठेवतात? आत्म्याचं ठेवतात. जेव्हा नामदान होतं तेव्हा माझं तर नाव ठेवलंय लहानपणीच, मात्र पुन्हा एक वेगळं नाव ठेवलं जातं. ते नाव असतं माझ्या आत्म्याचं नाव. त्या शक्तीला एक नाव दिलं जातं. त्या शक्तीची ओळख मला झाली पाहिजे. हल्लीच्या काळात ही ओळख होण्यासाठी स्वतःला ओळखणं गरजेचं आहे.